इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती भाग्यवान आहे, कारण स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे भगवंताचं नामचिंतन आहे। संत महात्मे सांगतायत तोच भाग्यवान या धर्ममंडपामध्ये येऊन बसू शकतो आणि धार्मिक कार्यामध्ये मदत करू शकतो की ज्याचं जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली। अभागी असतील काही गोदाड्यात जाऊन झोपले असतील, काही घेणं देणं नाही, मंडप डेकोरेशन पत्रिका एकदा इकडून पाहून गेले असतील, ताई आल्या का नाही, घरी जाऊन झोपली असतील, काही उपयोग नाही त्यांचा, पुण्य कमी पडलं। मी सांगू पारमार्थिक गोष्टी ह्या धनानं नाही, ह्या पुण्याईनं घ्यायच्या असतात। पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक असावं लागतं। म्हणून अतिशय सुंदर असा अनमोल नरदेह भगवान परमात्म्यानं दिलाय कशासाठी? देवे दिला देह भोजना। पंगत चालू आहे का गावात? चार्जिंग झाली का तुमची? हरा दाका केसराका दगडाका धोंडाका आवाज येतोय ना मांडाबाई? हा मंजुळा आवाज येतोय का? लक्ष देऊ नाही का? फक्त झोपू नका। अतिशय सुंदर वातावरण आहे। कशासाठी दिलाय नरदेह? खाईसाठी दिलाय का? देवाचं जर खाल्लं तर देवाचं भजन म्हटलं पाहिजे बरं का। इथं खाऊन जर घरी जाऊन झोपले तर फजिती होते, नंतर काहीच उपयोग नाही। कंजाचं खावं माणसानं त्याचं गावं, भजन केलं पाहिजे। म्हणून भगवान परमात्म्यानं अतिशय अनमोल नरदेह दिलाय, कारण याच देही गडे देवाचे भजन, भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी मनुष्य देह धारण करावा लागतो। म्हणून अतिशय सुंदर पवित्र असं वातावरण आहे। सर्व जंगमवाडी गावकरी मंडळी ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आला, आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठं ज्यांचं नाव आहे, प्रत्येक कीर्तनकार नामवंत कथाकार ज्यांच्या परिचित आहेत, माझ्यावरती नितांत लाण्या बहिणीसारखं प्रेम करणारे आदरणीय हरिभक्त परायण आमचे सोमनाथ दादांचे धन्यवाद व्यक्त करते। एकदा जोरात टाळी वाजवायची दादांसाठी। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे, आदरणीय हरिभक्त परायण गावकरी मंडळी, वैयक्तिक नाही ना कोणी, गावकरी मंडळी, गल्लीची पंगत आहे। गल्लीचं नाव काय आहे का? सर्व हरिभक्त परायण गावकरी मंडळी एकदा सगळ्यांसाठी जोरात टाळी वाजवा। या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे, अतिशय सुंदर ज्यांचा आवाज आहे, आदरणीय हरिभक्त परायण परमेश्वर महाराज बाबांचे धन्यवाद। हरिभक्त परायण आमचे सर बाळू महाराज, हां असं सांग ना, नाव नका सांगत जाऊ, वयामानानं सुधरत नाही लय, चेहरा पाठे। हरिभक्त परायण बाळू महाराजांचे धन्यवाद। जेवढा गोड आवाज आहे तेवढाच गोड त्यांचा स्वभाव आहे। त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण सर्व टाळकरी मंडळी, राग नाही येणार ना तुम्हाला? गावकरी मंडळी सगळ्यांचे धन्यवाद, कारण सध्याच्या काळात काय आहे, ज्याला नावं घेता येते त्यांच्या तारखा वाढतात, त्यामुळे सर्वच गावकरी मंडळी सगळ्यांचे धन्यवाद। तसेच या कार्यक्रमासाठी इकडे विनीकरी बाबा आहेत, त्यांचे धन्यवाद। या कार्यक्रमासाठी या परिसरामध्ये पहिल्यांदा ज्यांच्यामुळे मी आले होते, आरक्षणाचं कीर्तन झालं होतं, नाही तुमच्यातही बोलणारे फक्त शांत बसा, उठून जाऊ नका, नाही तर म्हणताई काही बोला ना, चला आता, तसं नाही। अतिशय सुंदर ज्यांनी नियोजन केलं होतं, आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कीर्तनकार कथाकार परिचित आहेत, माझ्यावरती नितांत लाने बहिणीसारखं प्रेम करतात। परिसरात कुठेही कीर्तन असेल तरी दादांची उपस्थिती असते। आदरणीय हरिभक्त परायण आमचे नामदेव दादांचे धन्यवाद व्यक्त करते। काळे आणि दुसरे आहेत पहा, ज्यांच्या घरी आज आमचं भोजन होतं सावळीला, हरिभक्त परायण आपल्या गावाचे जावई आहेत। हरिभक्त परायण सासूबाईला आलं असेल ओळखायला लगेच, विठ्ठल दादा काळे, दादांचे धन्यवाद व्यक्त करते। एकदा या परिवारासाठी आमच्या दादांसाठी जोरात टाळी वाजवा। अजूनही सावळीवरून मंडळी आलेली आहेत, सगळ्यांचे धन्यवाद। पाळोदीवरून काही मंडळी आले आहेत, पिंपळ्यावरून काही मंडळी आले आहेत, हरिभक्त परायण सर्वच, फक्त मला वयामानानं नावं लक्षात राहत नाहीत, सगळ्यांचे धन्यवाद। तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे, नितांत लाण्या बहिणीसारखं माझ्यावरती प्रेम करतात, हरिभक्त परायण आमचे अर्जुन दादांचे धन्यवाद व्यक्त करते। त्यांचे सर्व सहकारी मंडळी सगळ्यांचे धन्यवाद। एकदा जोरात टाळी वाजवा सगळ्यांसाठी। त्याचबरोबर आपल्या परिसराचं भूषण, आपल्या परिसराचं वैभव आहे, महाराष्ट्रामध्ये एक उमलतं सध्या एक रोप आहे, हरिभक्त परायण आमच्याच गुरुबाईन आहेत, आदरणीय हरिभक्त परायण आमच्या ऐश्वर्याताई टेकाळे, ताईचे धन्यवाद। कधी ऐकलं नसल कीर्तन तर कीर्तन ठेवा, सुंदर कीर्तन करतात, सुंदर गायन आहे, ताईंसाठी एकदा जोरात टाळी वाजवायची। त्याचबरोबर हरिभक्त परायण अतिशय सुंदर ज्यांचं वादन आहे, आमचे मृदंगाचार्य दादा, तुमचेही धन्यवाद। ज्ञानानं वयानं तपानं अधिकारानं ज्येष्ठ असलेली सर्वच मंडळी उपस्थित आहेत, सगळ्यांचे धन्यवाद। माझी वडीलही कीर्तनासाठी उपस्थित आहेत। त्याचबरोबर यूट्यूब चॅनलवाले, माझं लई नशीब आहे, जोरावर आहे पहा, आणि इकडच्या भागात आले की 7-8 चॅनलवाले असतात, कोणत्याच कीर्तनकाराला नाही,
पण भाग्यवान आहे मी. हरिभक्तपरायण माझ्यावरती नितांत बहिणीसारखं प्रेम करतात. आमचे गोविंददादा पवळा आहेत हरिभक्तपरायण, आमचे बाळू मामा हरिभक्तपरायण, आमच्या इकडे सोमनाथ दादा आहेत दुसरे हरिभक्तपरायण दादा. तुमचे धन्यवाद. इकडे दादा तुम्ही आता खाली बसले तरी चालते, हां पडता इकडे छान. तुमचे धन्यवाद. एकदा या सगळ्यांसाठी जोरात टाळी वाजवा. सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून अतिशय सुंदर ज्यांची साऊंड आहे हरिभक्तपरायण साऊंड सिस्टमवाले दादा, हरिभक्तपरायण असो किंवा नसो फक्त सप्ताह होईपर्यंत तुमचे धन्यवाद. सर्व चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, पदर घेतलेल्या बिना पदरावाले नका घेऊ, आता उद्यापासून घ्या. तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून आपण कीर्तनाला सुरुवात करूया. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा सेवेकरता निवडलेला आहे. ज्या महापुरुषाचा अभंग सेवेसाठी निवडलाय असे असणारे जगद्गुरु तुकोबार आहे. या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. मी हळू बोलते त्याला कारण आहे, आवाज घोंगतोय जरा. तुम्हाला व्यवस्थित ऐकायला नाही तर म्हणतात ताईला काय झालंय नेमकं. तुम्हाला ऐकायला येऊन हळू बोलते, फक्त लक्ष देऊन आणि ऐका आणि रेंजमध्ये राहा. कधी कधी टावर खाली रेंज नसती, रेंजमध्ये राहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. महिला मंडळ राधा अक्का चहा घ्यावं नाही वाटला ना, चहा आणायचा का? हाय कीर्तन संपल्यावर टेन्शन घेऊ नका अजिबात. विठ्ठल विठ्ठल या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय, माऊली ज्ञानोबाराय, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई, अनेक थोर संत मंडळी जन्माला आली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. पहा, आपण संतांचं चरित्र जर जीवनामध्ये पाहिलं, प्रत्येक संतांकडून काही ना काहीतरी बोध आपल्याला घेण्यासारखा आहे, काहीतरी गुण शिकण्यासारखा आहे. मी सांगू, माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र जर आपण पाहिलं तर विश्वाची माऊली माऊली ज्ञानोबारायांना म्हटलं जातं. विश्वामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानदान करण्याचं कार्य केलंय. ज्याच्या अंतःकरणामध्ये माऊलींविषयी श्रद्धा, निष्ठा, भक्ती, भाव आणि प्रेम असेल, आळंदी या क्षेत्राच्या ठिकाणी जा आणि माऊलींच्या समाधीवरती मस्तक ठेवा. ज्ञान होय मुढा अति मूर्खत्या दगडा, दगडालाही ज्ञान प्राप्त होते. माऊली ज्ञानोबारायांचा अधिकार आहे. म्हणून ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तू मायसे, किंवा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानदान करण्याचं कार्य केलंय. आणि मी सांगू तुम्हाला, काही काही मंडळी म्हणतील ताई कीर्तन भजनाला जाऊ वाटतो, जंगमवाडीला कीर्तन चालू आहे, जंगी कार्यक्रम चालू आहे, पण कसं करावं नेमकं जाणं होत नाही. प्रपंचाचा व्याप खूप वाढलाय पाठीमागं. मी तुम्हाला सांगू, सगळ्यात सोपं भगवंताचं नामचिंतन करायचे, पण परमार्थ करावा कसा? संत सावता महाराजांचं चरित्र पहा. संत सावता महाराज सांगतात, आमच्यासाठी परमार्थ आहे कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला, किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक, देव नटला नाना परी भरुनी उरला चराचरी, देव नटला नटला नाना परी. असं एकही ठिकाण नाही जिथे भगवान परमात्मा नाही. संत सावता महाराज सांगतायत, भगवान परमात्माने जे काम दिले, जे कार्य दिले, तेच काम प्रामाणिकपणे पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे. दुसरा परमार्थ करायची गरज, दुसरा परमार्थ करायची गरज. मला सांगा, त्याच बाईला जास्त काम असतं आणि त्याच माणसाला जास्त काम असतं. जो माणूस आणि जी बाई कोणतंही काम करत असताना प्रामाणिकपणे काम करते, बरोबर आहे का? महिला मंडळ, मला सांगा, तुमच्याकडे पीक कोणतं जास्त? कशाचं आहे? असंच विचारलं एकदा, पीक कोणतं? लोक म्हणे सरकी तूर आणि पळाटी. सरकी तूर पळाटी कपाशी एकच आहे, हाय ना? कापूस, कापूस झाला का वेचायचा? झाला की नाही? किती किती क्विंटल? पैसे नाही मागत तुम्हाला मी, मला सांगायचे ऐका. मला सांगा, स्वतःच्या शेतात कामाचे दिवस असल्यावर महिला मंडळ, तुम्ही शेतामध्ये किती वाजता जाता? स्वतःच्या शेतात कापूस वेचायला दैवाराचं जाता, बरोबर? 7:30ला 8ला. लईच आळशी बाई असेल, नाहीच काम उरकलं तर 9 वाजत आहेत, बरोबर? 9 वाजत आहेत. आणि मला सांगा, स्वतःच्या शेतात काम करायला गेल्यावर दिवसभरात तुम्ही किती वेळा पाणी पिता आणि किती वेळा जेवण करता? माझी शपथ घेऊन सांगा. ताण भुक्कळते बाई मंडा काकू तुम्हाला. आणि दुसऱ्याच्या शेतात जाऊ द्या बरं, 4 बाया 5 घागरी पाणी पितात. कशा पित असतील तुमची तुम्हाला माहिती नाही. करणारा
राधक्का कापूस मागं ठेवती, रोज तुमच्या दारावर चक्रा मारती, मंडाबाई मला चला ना घेऊन कापूस वेचायला येते मी. दुसऱ्याला 15 रुपये किलो देता, मला 2च रुपये किलो द्या. पण रोज कापूस मागं ठेवती ना, मिशा ठेवती कापसाला. कशाला त्याला तुम्ही घेऊन जाता? नाही. आणि जी गंगूबाई आहे, गंगूबाई चांगला कापूस वेचती, चांगलं काम करती, खुरपती चांगलं. 8 दिवस तुम्ही तिच्यासाठीच थांबता की नाही? बोलणं कळतंय ना माझं तुम्हाला, का जाऊ घरी? मला सांगायचंय काय, प्रामाणिकपणे काम पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे. दुसरा परमार्थ करण्याची गरज नाही. या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीला 3 जणांचं योगदान आहे. 3 सजावत देशको, सती संत आणि शूर. 3 लजावत देशको, कपटी कायर आणि क्रूर. मातेनं संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचं. महिला मंडळ मला सांगा, जेव्हा लहान लेकरू जन्माला येतं त्या लेकराचा सगळ्यात अगोदर पहिला गुरु कोण असतं? गुरु कोण असतं? त्याची आई असते. बोलायला, चालायला, वागायला त्याची आई त्याला शिकवत असते. म्हणून आईनं संस्कार लावायचे कसे संस्कार? छत्रपती शिवाजी महाराजांना माँसाहेब जिजाऊंनी लावले ते संस्कार लावावे लागतील. आणि याच्याही पुढे सध्याच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात सध्या एकच नाव आहे, फक्त जरांगे पाटील. जरांगे पाटलांच्या आईनं जे संस्कार लावले ते संस्कार लावावे लागतील बरं का. मला तुम्हाला सांगायचं, जीवनामध्ये संस्कार लावणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून या सध्याच्या काळामध्ये आज अवघा महाराष्ट्र फक्त एकच म्हणतोय, सरकाराच्या नाकात दम आणून सोडलंय माणसानं. कारण आपण पाहतो एखाद्या डॉक्टराच्या मुलानं डॉक्टर होणं ही मोठी गोष्ट नाही, वकिलाच्या मुलानं वकील होणं ही मोठी गोष्ट नाही, पण एका ऊसतोड कामगाराच्या मुलाला अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेणं ही नक्कीच मोठी गोष्ट आहे. लाखात एक. समाज काही येडा नाही कोणालाही डोक्यावर घ्यायला. डोक्यावर घेतून पाया खाली तुडवतोय. आपण कित्येक घटना पाहिल्यात. आजपर्यंत कित्येक सभा झाल्या, कोणी सभा घेतल्या, पण जरांगे पाटलांच्या सभेला जेवढा समाज जमा झाला अवघ्या महाराष्ट्रात तेवढा समाज कोणाच्याच पाठीमागं उभा राहिला नाही. जरांगे पाटलांना डोक्यावरती घेतलंय. का घेतलं? आजचा कालचा 2 दिवसाचा पराक्रम नाही हो. 25 वर्षापासून तो माणूस झगडतोय फक्त समाजासाठी. जगायचंही समाजासाठी, मरायचंही समाजासाठी. जरांगे पाटलांनी सांगितलंय आता फक्त 20 तारखेची वाट पहा. प्रत्येक गावागावामध्ये तरुण मंडळींनी नियोजन करून ठेवलंय. पाटलांना सभेत लोक एकच म्हणतात, पाटील मुंबई मुंबई. घरी थांबायचं नाही म्हणतात. आता चला तिकडं जाऊन बसू, आता काय करायचं तिकडं करू. जरांगे पाटील एवढे सांगितलं, गाड्या बंद, सगळं बंद. म्हणे बैलगाडीचं म्हणणं आता आम्हाला. बैलगाडी घेऊन येऊ आम्ही, आपलं स्वतःची सोय स्वतःनी करायची. पण तिकडं जायचं. आणि तेव्हा सरकारला कळालं अवघ्या महाराष्ट्रामध्ये एकच धुमाकूळ राहील. चला उठा रे उचला भगवा, दैन्य आता संपलं, सारं दैन्य आता संपलं. एकच म्हणणार, आलं 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 गड्यानो भगव वादळ आलं, आलं 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 गड्यानो भगव वादळ आलं, आलं 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 गड्यानो भगव वादळ आलं, आलं 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 गड्यानो भगव वादळ आलं. भगवा म्हणजे प्राण आम्हाला, भगव्याची ही जाण आम्हाला, भगव्याची ही जाण आम्हाला. भगवा म्हणजे प्राण आम्हाला, भगव्याची ही जाण आम्हाला, भगव्याची ही जाण आम्हाला, हात वरती घ्या सगळ्यांनी. जीवन आमचं सार भगवा, जीवन आमचं सार भगवा, धन्य धन्य जाहल, सार धन्य धन्य जाहल. आला 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 गड्यानो भगव वादळ आलं, आला 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 गड्यानो भगव वादळ आलं, आला 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 गड्यानो भगव वादळ आलं, आला 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 गड्यानो भगव वादळ आलं. सगळ्यांनी हात वरती घ्यायचे, जोरात टाळी वाजवायची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला उठा रे उचला भगवा, चला उठा रे उचला भगवा, दैन्य आता संपलं, सारं दैन्य आता संपलं. आला 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 गड्यानो भगव वादळ आलं, आला 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 गड्यानो भगव वादळ आलं, आला 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 गड्यानो भगव वादळ आलं. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय. संस्कार लावायचे, मेन मुद्दा विसरू नका. जीवनात चांगले संस्कार लावायचे. चांगले संस्कार लावले तर लेकरं चांगलं घडतील बरं का. नुसतं लेकासाठी बहिणीसाठी अहो भावा भावाचे भांडणं, एवढे संस्कार चुकतायत आपले. भावा भावाचे भांडणं होतात, 3-3 महिने कोर्टात केस चालते, डोकं फोडाफोडी होते. कशावरून? बांधावरून, एकमेकांचा बांध कोरण्यावरून.
जो माणूस अवघ्या समाजासाठी आयुष्य स्वतःचं समर्पित केलंय, मला सांगा, एक दिवस एखाद्या बाईचा मुलगा 8 वाजेपर्यंत संध्याकाळी थोडासा यायला जर उशीर झाला तर डोळे सगळे रस्त्याकडे लागतात. जो माणूस 4-5 महिन्यापासून बाहेर आहे, त्या आईचं अंतकरण काय म्हणत असेल, त्याच्यासाठी तुम्हाला आई व्हावं लागेल, पाहावं लागेल नेमकी काय चिंता आहे. एका बाईचा मुलगा जर 8 वाजले तर दुसऱ्याच्या नंबरवरून कॉल करते, 4-5 जणाला फोन करायला सांगते, माझा बाळू अजून कसा आला नाही, माझा बाळू अजून कसा आला नाही. पण ज्या बाईला माहितीच नाही की बाळू फोनवरच बोलत नाही तर काय उपयोग आहे. फोन नाही, काही नाही. लेक, मला सांगा, स्वतःचे लेकरं दिवसभर कुठेही फिरू द्या, पण संध्याकाळी अगोदर वडिलांच्या जवळ जाऊन बसतात आणि दिवसभर झालेल्या घडामोडी सांगतात, बाबा असं झालं, बाबा तसं झालं. पण ज्या लेकराला वडिलाजवळ बसताच येत नाही, तर लेकराचं अंतकरण काय म्हणत असेल. आपण त्यांच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे. गावागावांमधून लोटची लोट निघायला पाहिजे. मुंबईकडे चालायला रस्ता नाही राहू द्या, कारण जरांगे पाटलांनी स्वतःच्या बायकोला सांगितलंय, जर घरी आलो तर तुझा आणि नाही आलो तर कुंक पुसून तयार राही, मी समाजाचा, तू जर राहणार नाही परत. संस्कार म्हणतात त्याला, संस्कार. का? रक्ताला जाणतायत स्वतःला, ओरिजिनल रक्त आहे, डुप्लिकेट अजिबात नाही. स्वतःच्या कर्तृत्वावरती आईचे संस्कार कधी विसरत नाहीत. म्हणजे जीवनामध्ये संस्कार महत्त्वाचे आहेत. महिला मंडळ, आज आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये पाहिलं तर स्त्री अगदी पुढेच आहे. म्हणतात स्त्री कोमल आहे, महिला नाजूक आहे. नाजूक आहे ती, पण कितीही त्रास असू द्या तरी सुद्धा सगळ्यांचे दुःख सहन करून डोक्यावरती सगळा संसार घेऊन व्यवस्थित चालते, सगळ्यांना व्यवस्थित घेऊन चालते. एवढी क्षमता महिलांमध्ये आहे. तुम्हाला उदाहरण सांगते मी. एकदा नारदजींना भूक लागली. श्री शक्तीचा महिमा सांगते. नारदजींना भूक लागली, ब्रह्मांडामध्ये फिरत होते. माई भिक्षा देही, आई भिक्षा घाला. भिक्षा द्यायला कोणी तयार नाही. नारदजींच्या पोटातली आग शांत बसू देईना. भिक्षा मागत 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 अनुसई मातेच्या द्वारामध्ये आले. आई भिक्षा घाला. अनुसई माता म्हणतात, गुरुजी एवढ्या दिवसातनं तुम्ही भिक्षा घेण्यासाठी आला, थांबा, स्नान करते, शुचिरभूत होते, पंचपक्वानाचं भोजन करते. तुम्हाला पंचपक्वान बनेपर्यंत मायला वेळ नाही. भूक लागली, पोटातली आग शांत बसून देत नाही. अनुसई काहीतरी खाण्यासाठी दे. अनुसई माता म्हणतात, एक हे फळ खा. स्वतःच्या हातातलं फळ दिलं आणि ते फळ खाल्लं. नारदजींच्या लक्षात आलं की नारदजींच्या पोटातली आग शांत बसली. काहीच करे ना, आग शांत बसली. नारदजी अवघ्या ब्रह्मांडामध्ये फिरू लागले. अनुसयेसारखी महान पतिव्रताच नाही, अनुसयेसारखी मोठी पतिव्रताच नाही. फिरत 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 आले आणि नेमकं कैलासामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश 3 जणांच्या पत्नी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या. हळदी कुंकू कळतं ना? हळदी कुंकवाचा कार्यक्रम कळता का? करता का नाही तुम्ही? संक्रांत झाल्याच्या नंतरचा करता ना? हळदी कुंकवाला काय देता बरं तुम्ही? चमचा. दुखवण्याच कामात येत नाही. प्लेट असते, धडते जेवण करता येत नाही आणि त्या प्लेटीत पोही खाता येत नाही. अशी प्लेट फक्त पाहायची वर ठेवायची. देता की नाही? अशा वस्तू असतात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला. 3 जणी आल्या, ब्रह्मा, विष्णू, महेश. 3 पत्नींनी पाहिलं. मग नारदजी चाले, ओ शंडीवाले बाबा इकडे या. काय म्हटले तुम्ही? अनुसयेसारखी महान पतिव्रताच नाही म्हणे. असं आमच्यापेक्षा मोठी महान पतिव्रता आहे का? आमच्यापेक्षा मोठी आहे का? म्हणजे तुमच्यापेक्षा एवढी मोठी, तुमच्या 3 धातूचे पुतळे करून तिने डाव्या पायाच्या करंगळीला बांधले, तेवढी मोठी आहे म्हणे. असं. आणि मी सांगू, एका बाईला दुसऱ्या बाईचं कधीच मोठेपण सहन होत नाही. दुसऱ्या बाईला एका बाईचं मोठेपण सहन होत? तुम्हाला विचारते मी, एका बाईला दुसऱ्या बाईचं मोठेपण सहन होत आहे ना? तुम्हाला अनुभव? खरं जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर फक्त उद्या सकाळी म्हणा, घरी जा आणि सकाळी एकच म्हणायचं, पप्प्याची माई अगो काय बाई दोडक्याची भाजी खाव फक्त राधा अक्काची हातची. काय भारी राधा अक्का भाजी करतात दोडक्याची. दोडक्याची भाजी करा फक्त राधा अक्कानच, आणि भाजी खाव दोडक्याची फक्त राधा अक्काच्या हातची. ती म्हणाल, दोडक्या तू तिच्याच हातची भाजी कर, तुला भाकरच देत नाही. आता भेटणार नाही आपल्याला भाकर. उद्या करून पहा फक्त, मला फोन करून सांगा खरंच घडलं म्हणून. एका बाईला दुसऱ्या बाईचं मोठेपण सहन होत? असं बोट मोडतात एकमेकीवर तिकडे दिसल्या तरी. इकडं पाप्याच्या माईनं दुसऱ्या राधा अक्काच्या लेकानं जर तिकडं स्कॉर्पिओ गाडी दारात लावली तर हिचं पोट दुख होतं अगोदर. डॉक्टरला म्हणते, डॉक्टर साहेब लय कसं तरी होतं. डॉक्टर साहेब म्हणतात, नुसतं कसं होतं की नाही तर कसं होतं, कसं होतं की नसं होतं. ती म्हणते काहीच कळत नाही पण दोन्ही संगच होतंय म्हणे. असं कधीपासून पोट दुखतंय? काय सांगू, 4-5 दिवस झाले नुसतं पोटात कळा निघतात म्हणे. असं झालं काय नेमकं? काही खाण्यात बदल म्हणे? काहीच नाही.
मग नेमकं दुखायला कधीपासून लागलं? राधा अक्काच्या पोरानं जेव्हापासून स्कॉर्पिओ दारात लावली तेव्हापासून निस्त्या कळा निघतात पोटात. काही उपयोग आहे का पोटात दुखून? दुसऱ्या बाईला मोठे पण सहन होत नाही. या तिघी जणी नारदजींना म्हणतात आमच्यापेक्षा मोठी का? हो, खूप महान पतिव्रता आहे ती, खूप महान पतिव्रता आहे. नारदजी निघून गेले. ब्रह्मा विष्णू महेश आले, यांनी हट्टच धरला. अहो ऐका ना, अनुसया कोण आहे? हा, अत्रि महाराजांच्या पत्नी आहे, महान पतिव्रता आहे, तिचं पातिव्रत्य भंग करा. तिघ जणही म्हणतात एखाद्याचं पातिव्रत्य भंग करणं, एखाद्याची निष्ठा श्रद्धा मोडणं ही चांगली गोष्ट नाही. तिचं आपण नाही पातिव्रत्य भंग करू शकत, चांगली गोष्ट नाही ती. नाही म्हणे, हट्ट धरला. तुम्हाला पातिव्रत्य भंग करावंच लागल. ब्रह्मा विष्णू महेश यांनी साधूचं रूप धारण केलं. अनुसय मातेच्या द्वारामध्ये आले. माई भिक्षा देही, आई भिक्षा घाला, भिक्षा घाला म्हणेपर्यंत अनुसय माता बाहेर गेल्या, आतमध्ये गेल्या आणि भिक्षा आणण्यासाठी. तेव्हा तिघ जण ओरडले, आम्हाला अशी भिक्षा नाही पाहिजे, आम्हाला नग्न भोजन पाहिजे. अनुसय मातेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की मला नग्न भोजन मागणारे कोणीतरी सर्वसामान्य माणूस नसणार आहे. मालकाच्या कमंडलूमधलं पाणी घेतलं आणि अंतर्ज्ञानानं पाहिलं, साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश परीक्षा घेण्यासाठी आलेत. नग्न भोजन, नग्न या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक विवस्त्र आणि दुसरा न अग्न, ज्याला अग्नीनं स्पर्श केला नाही तरी सुद्धा ते पूर्ण अन्न म्हणजे आईचं दूध. पाणी शिंपडलं, मोठी मोठी साधू महात्मे, लहान लहान छोटी छोटी बाळं झाले. दूध पाजलं, भोजन भिक्षा पूर्ण केली आणि पाळण्यामध्ये टाकलं. जेव्हा हा पराक्रम अधिकार अनुसय मातेचा नारदजींना पाहिला आणि अवघ्या ब्रह्मांडामध्ये फिरू लागले. नारदजी म्हणतायत, भारत नारी की शक्ती महान, भारत नारी की शक्ती महान 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 महान, हार गए भगवान जिसे, 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 हार गए भगवान. ब्रह्मा हारे विष्णु हारे, ब्रह्मा हारे विष्णु हारे, भोले बाबा हारे, भोले बाबा हारे. भारत नारी की शक्ती महान, भारत नारी की शक्ती महान 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 महान, हार गए भगवान जिसे, हार गए भगवान जिसे, हार गए भगवान. भारत नारी की शक्ती महान जिसे हार गए भगवान. ब्रह्मा हारी विष्णू हारेन भोले बाबाई हारे. जेव्हा फिरत फिरत पाहिले या तिघी जणींनी शेंडीवाले बाबा, शेंडीवाले बाबा इकडे या. शेंडीवाले बाबा कळतात ना? कळतात का? कशा पाहतात अशा माझ्याकडे? नवीन काही नाही, विचारते मी तुम्हाला. झोपल्या तर नाही? नाही. एक बाई झोपून कीर्तन ऐकत होती. यांच्या लई पराक्रम राहतो. झोपून ऐकते, डोळे झाकणार, डुकल्या येतात. तिला झोप झाली नव्हती का काय काय माहिती. शेजारच्या राधा अक्कानं करा, म्हणा बाई उठा ना. ते म्हणते मी झोपून ऐकते, डोळे झाकून ऐकते, झोपले नाही म्हणे मी, मग्न झाले म्हणे ऐकण्यात. विठ्ठल विठ्ठल तशा मग्न नाही झाला ना तुम्ही. नारदजी आले, शेंडीवाले बाबा. हा बोला. आमचे ते पाहिले का? एकमेकीला फोन करायचे, तुमचे आले का? ही म्हणायचे आमचे नाही आले. पार्वती मातेनं लक्ष्मी मातेला, तुमचे आले का? म्हणे आमचे नाही. यांना टेन्शन आलं, म्हणे यांचं टायर तर फुडलं नसेल गाडीचं, गाडी यांची कोणी अडवली तर नसेल. टायर होतं का? गृहीत धरा फक्त होतं म्हणून. जेव्हा विचारलं आमचे ते आले का? म्हणे येणारच नाही. काय केलंय? म्हणे काय करायचं राहिलंय आता? तिने काय केलं का? म्हणे काय करायचं सोडलंच नाही म्हणे. असं आमची मदत करता का? नारदजी म्हणतात साधू महात्म्यानं अशा भानगडीत पडायचं नसतं. साधू महात्मे पडत नाही अशा भानगडीत. आम्ही चाललो म्हणे, तुमचं तुम्ही पाहून घ्या. तिघी जणींनी ठरवलं आता आपण जाऊ स्वतः. अनुसई मातेच्या द्वारात आले. अनुसई बाहेर आहे. अनुसई माता बाहेर आल्या. पाहिलं, बोला. आमचे ते पाहिले का? कोण? साधू वेशात आलेले ते का? कुठे आहेत ना? कुठे? पाळण्यात. पाळण्यात म्हटल्यावर जीवात जीवाला, पाळण्यात होईना आहेत. आतमध्ये पाहिलं
पाळण्यात होते म्हणे आमचे देऊन टाका म्हणे घेऊन जा ओळखून आपोआपले घेऊन जा आणि लहान बाळ सगळे सारखे दिसतात पहा 2 महिन्याचे 3 महिन्याचे ओळखायलाच येईना आपलं कोणतं लक्ष्मी मातेनं म्हणतात इकडचं आपलं की इकडचं का इकडचं मधले उचलले ते होते भोलेनाथ उचलले भोलेनाथ हातपाय खोडायला लागले लक्ष्मी मी नाही अगं मी नाही हातपाय खोडतात तळी सोडना नंतर त्यांना रडायला चालू केलं हातपाय खोडूनही सोडना रडणंही सोडना लहान लेकरं असतात पहा त्यांना कोणाकडे जायचं नसेल तर अगोदर हातपाय खोडतात नंतर रडतात हातपाय खोडूनही नाही सोडलं रडूनही नाही सोडलं तर ते तिसरा कार्यक्रम करतात कोणता शी आणि शू एकदाच जेव्हा लक्षात आलं दिलं सोडून खाली लक्ष्मी माता म्हणतात हे आपलं नाही आपलं असतं तर असं केलंच नसतं शरण आले अनुसई मातेला हात जोडले आई आम्ही शरण आलो तर आम्हाला देऊन टाका पाणी शिंपडलं छोटी छोटी बाळं साधू महात्मे मूळ रूपामध्ये आले तेव्हापासून म्हणतात तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता अनुसई माता म्हणतात तुम्ही तुमचे घेऊन जा ब्रह्मा विष्णू महेश म्हणतात आई आम्ही कुठे जाऊ शकत नाहीत एकच रूपामध्ये तुमच्या जवळ राहू ते एकच रूप दत्त रूपामध्ये 3 शिरे 6 हात आणि तया माझा दंडवत दत्त रूपामध्ये अनुसई मातेच्या जवळ राहू लागले सांगायचंय काय श्री शक्तीचा महिमा आईनं संस्कार लावायचे संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचे का आज आपण शांत निवांत बसून कीर्तन भजन ऐकतोय याच्यावरती सगळ्यात मोठे उपकार असतील तर ते वीर जवानांचे आहेत पहा कोणाचा तरी पती आहे कोणाचा तरी भाऊ आहे कोणाचा तरी नातू आहे पण कोणत्याच नाताचा विचार न करता स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होतात त्यांच्यासाठी म्हटलं जातं हे गुजरणे वाली हवा मता मेरा इतना काम करेगी क्या मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे मेरे गाँव में है जो वो गली जहाँ रहती है मेरी दिलरुबा उसे मेरे प्यार का जाम दे उसे मेरे प्यार का जाम दे वही थोड़ी दूर है घर मेरा मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ मेरे माँ को पैरों को छू के तू उसे उसके बेटे का नाम दे ए गुजरने वाली हवा बता मेरा इतना काम करेगी क्या मेरे माँ को मेरा पयाम दे उन्हें जाके तू ये पयाम दे हो विठ्ठल म्हणून या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेतलाय तर योग्य विचार करायचा जो साधू संत महात्मा मंडळींनी केलाय जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःच्या जीवनामध्ये विचार केला म्हणून माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतलासे किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले आणि म्हणून रामेश्वरे चरणी याच्याही पुढे सांगतात पहा जगण्याचा पाया चालण्याची बाळा जगण्याचा पाया विचारांची काळा तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया शब्दांचे इमान अक्षरांचे रान शब्दांचे इमान चालण्याचे बाळा जगण्याचा पाया अधिकार
तुकार संपन्न जगद्गुरु तुकोबारायांसाठी तुका राम असे रेंज गेल्यासारखे टाळ्या नका वाजवू विकत दिल्यावर मला वाजवायची असेल तर मनातून नाही तर वाजवूच नका. पंक्तीला म्हणता का तू जेव एकानं वाजवलं की दुसरा पाहतोय नुसतं. इथं टाळ्या वाजवल्या तर बरं नाही तर लय अवघड आहे परत. हा विठ्ठल विठ्ठल ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा हे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये त्यांना म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांना साधक मंडळी विचारतात महाराज तुम्ही म्हणता आमचं भाग्य उजळलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमचं भाग्य तर उजळच पण त्याचबरोबर आमची चिंताही वाढली. अभंगाचं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमचं भाग्य उजळले. महिला मंडळी इकडं पहा. मला सांगा तुम्ही म्हणत नाही का आमचं भाग्य उजळलं म्हणून? कधी म्हणता? बऱ्याच दिवसानं तुमच्या पप्प्याचं लग्न झालं तर. आणि आता पप्प्याचं लग्न होणं म्हणजे लई उजळ भाग्याचीच गोष्ट आहे सध्याच्या काळात. पप्प्याचं लग्न लवकर होतंय का? झालेत का तुमचे? ताई पहा ना एखादी सून आली तर लई बरं होईल, मोकळी होईन. मी कशाची मोकळीन कशाचं काय? पप्प्याला पोरगी तर भेटली पाहिजे. आणि पप्प्या तसं वागत नाही ना. तर नवीन नाव काढलंय पहा मी पप्पूशा. किती काही करा सांगितलेलं अजिबात कळत. मी तुम्हाला सांगते पहा कुठेही जाऊ दे लोक आम्हाला म्हणते ताई तुमच्याकडे आहे का एखादी? तुमच्या तिकडे पहा कशी चालती, बुट्टी असू द्या, फेपानी असू द्या, बेपटी असू द्या, कशी असू द्या, पण पहा एखादी म्हणलं आमच्याच गावातले 50 राहिलेत. वाट्यावर कुचर वाट्यावर निघायला लागले 50 टेम्पो निघायला लागले सध्या. कुठं सडव नेमके आई वडिलांना सुद्धा म्हणतात आता दिले सोडून देवाच्या भरोश्यावर. देवानं दिला असेल जोडा लिहून तर चट होईन, नाही तर तसाच हिंडण म्हणे गावात मुंजा. होणं शक्य नाही. लग्न होतेत पा कोणाचे जे सप्त्याचं नियोजन करतेत,
जे स्वतःच्या पायावर उभे आहेत त्यांचे, जे आई वडिलांची सेवा करतात त्यांचे, जे साधू संतांची सेवा करतात त्यांचे, जे कीर्तन भजनाला जातात नाही त्यांचं होणार, जे माळकरी आहेत त्यांचे होते. पण जे रोज या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत हिची चप्पल खातीन, तिला काहीतरी म्हणते, हिला कट हाणते, त्यांनी फक्त भगवे कपडे घालायचे, मोठ्या मोठ्या रुद्राक्षाच्या माळा घालायच्या, असा आडवा भस्म लावायचा. बम बम बोले टेकड़ी वाले कैलाश के राजा, चिल्लीम भराई ताजा, दम लगाने आजा की चलो हिमालय के गुफा में. तिकडं गेले तरच शांतता आहे. दुसरीकडं लग्न आता सध्या वयाच्या बाहेर गेले. सध्या आमच्या शेजारचा मुलगा म्हणे बरं का दादा, मला म्हणे ताई रोज एक एका गावाला फिरता, एखादी पोरगी तरी पहा. म्हटलं दादा वय काय चालू आहे? तो म्हणे ताई 42. म्हटलं 8 वर्षासाठी कशाला बट्टा लावतो आता, बस ना घरी. गावागावात शक्यच नाही राहिलं. पहा, लग्न होणं भाग्याची गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगू, लय दिवसानं मुलाचं लग्न झालं, बऱ्याच दिवसानं मुलगा झाला, घरामध्ये सून आली, गाडी बंगला जमीन जुमला प्रॉपर्टी भेटली की तुम्ही म्हणता उजळली भाग्य. आता म्हणू नका असं माझं मतच नाही, पण साधू संत महात्मा मंडळी म्हणतात भाग्य तरी नोही धनपुत्र दारा आणि निकट वास बरा संतापाई. मुलगा झाल्याच्या नंतर मना उजळले भाग्य. आता पण मुलगाही तसा निवडला तर मुलगा पाहिजे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक. त्या लेकराचा आनंद जगाच्या मालकाला. सात्विक ईदही लोक नीट म्हणत नाहीत. एका कीर्तनात गायन करायला होतं, मी घेतला अपोली हिता अभंग. कानपूर लाईन खराब होती, MS 70-75 वर्षाची होते, गाडीची नाही ती वयाची पासिंग आहे. उभी राहिले, कानपूर लाईन खराब, काहीच कळना. मी म्हटलं कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक. ते म्हणे कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक आता जातीला 8वीत. 8वीला 9वीला नाही, समजून घेणं गरजेचं. एक बाई होती नांदेडच्या भागात, भाषा म्हणतात. दादा किराणा दुकानावाल्याकडे गेली, तिथं ते नाही का आधार कार्डाची झेरॉक्स वगैरे काढून देतात. आधार कार्डाचे झेरॉक्स काढून म्हणे एवढं हे करा, आणि गेली तिकडं. छोटा मोबाईल होता पहिले नाही का तो नोकिया, काय त्यांना नोकियाचा, हा तोच मोबाईल. 1100 रुपयाला यायचा तो, 1000 रुपयाला, 900 रुपयाला, अशी एवढी उडसाच मोबाईल घेऊन गेली. मोबाईल घेऊन गेली म्हणे याच्यात मध्ये गाणे भरून देणार तू. तिकडची भाषा तशी, दादा यात गाणे भरून देणारे. ते म्हणे मावशी गाणे आहेत पण तुमच्याकडे कार्ड नाही का? मेमरी कार्ड नाही, पण ते आधार कार्ड आणलं ना बे मी. आधार कार्डात गाणं येतं का? आधार कार्डात गाणं नाही येत ना. ती म्हणे मोदींनी तर सांगितलं काही बी चालतं म्हणून, कोणतंही कार्ड आधार कार्ड. असं जमत नाही, समजून घेणं गरजेचं असतं जीवनामध्ये सध्या. मग मला सांगायचं, मुलगा झाल्याच्या नंतर मना उजळले भाग्यात, पण लेकरू तसं निवडलं पाहिजे. त्या लेकराचा आनंद जगाच्या मालकाला. पुत्र भावाईचा गोंडा त्याचा तीही लोकी झेडा, त्याचा तीही लोकी झेडा, त्याचा तीही लोकी झेडा. पुत्र भावाईचा गोंडा त्याचा तीही लोकी झेडा, त्याचा तीही लोकी झेडा, त्याचा तीही लोकी झेडा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा, किंवा कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. सात्विक विचाराची लेकरं पाहिजेत. आपण आजकाल लेकरं पाहतो, अगोदर गावाला ताण देतात, नंतर घराला ताण देतात, आणि एकदा का आई वडील बेजार झाले त्यांनाच वाटतं यांनी कशाला जन्म घेतला असेल तर. मी तुम्हाला उदाहरण सांगते, पहा. एका वडिलाला 2 मुलं होते. सालान नाहीत करत आपल्याकडे, सालानच म्हणतात ना. वर्षानं ते काम करायला राहिल्यावर सालानं काम, साल घातलं काम करायला राहिले. पाटील होते, श्रीमंत पाटील. त्यांना मुलगा नाही मुलगी नाही कोणीच नाही. भले धिप्पाडचे धिप्पाड 4.5 क्विंटल. इथे दाखवायलाही माणूस नाही तसा, नाही दाखवलं असं तुम्हाला. 4.5 क्विंटल होते पाटील बुवा. त्या मालकाला काहीतरी काम निघालं त्या गड्याला, आणि त्यानं सांगितलं म्हणे बाळू जा बरं जरा पाटील बुवाकडून 10,000 रुपये घेऊन ये. मी सांगितले पाटील बुवाला कालच देतील म्हणून. पाटलाकडे गेला, पाटील बुवांकडे गेला आणि पैसे मागितले. पाटील पैसे आणायला गेले, दुसऱ्या मजल्यावर होते. पैसे आणायला गेले तोपर्यंत वरती गेलं, लागला हसायला भल्या मोठ्या मोठ्याने. हा म्हणे झालं काय तुला हसायला? म्हणे काय नाही, एक विचार करत होतो. म्हणे तू हसतो का? नेमकं हसतो का त्याचं कारण सांग. तो पाटलाला सांगायला लागला म्हणे काय नाही, थोडा विचार केला मी की पाटील तुम्ही एवढी मोठी तब्येत म्हणे तुमची, तुम्ही गेल्याच्या नंतर एवढ्याशा दरवाज्यातून तुम्हाला खाली कसं काढा? गावाला नाही म्हटला, तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला कसं काढाव? पाटलाला रागाला ठेवलं, बांधून ठेवलं. हा मुलगा येणं म्हणून दुसऱ्याला पाठवलं, बाळू तू जा आता. बाळू आला म्हणे बांधलं का? म्हणे माझ्या भावाला. तुम्हाला काही कळतं का? पाटील भाऊ म्हणतात थोड्या मोठ्यांचा आदर सन्मान करायचा काही कळतो की नाही तुम्हाला? खुशाला हसतोय का? हसत होता का? बांधलं त्याला का? बांधलं म्हणजे खुशाल म्हणतोय पाटील तुम्ही गेल्याच्या नंतर तुमची एवढी मोठी तब्येत आणि तुम्हाला वरून खाली कसं घ्यायचं एवढ्याशा दरवाज्यातून?
हा मग त्याचाच भाऊ होता ना. हा म्हणे किती सोपं आहे पाटील, तुम्ही कशाला त्याच्या नादाला लागले. तुम्ही गेल्याच्या नंतर तुमच्यात का राम राहणार आहे का. तुकडे तुकडे करून काढू म्हणे आपण. पाटलानं त्यालाही बांधून ठेवलं. 2 तास झाले दोन्ही मुलं येईना म्हणून स्वतः वडील आले. विचारलं पाटील भाऊ का बांधलं, तुम्हाला काही वाटतं का म्हणे. लेकरं तुमचे थोरा मोठ्यांचा आदर सन्मान काही संस्कार वगैरे आहेत का नाही तुमच्या लेकरांना. म्हणे झालं काय, काय झालं. एक म्हणतोय पाटील तुमची एवढी मोठी तब्येत, वरच्या बंगल्यातून तुम्हाला खाली घ्यायचं कसं. आणि दुसरा म्हणतोय किती सोपं आहे तुकडे तुकडे करून काढायचं. हा त्यांचाच बाप होता. म्हणे किती सोपं आहे, तुम्ही काय लहान लेकराच्या नादाला लागले. म्हणे पाटील तुम्ही गेल्याच्या नंतर असंही तुम्हाला मागं कोण नाही, लेकरं नाही ना, मुलगा नाही ना, मुलगी नाही. पत्नी काय करायचं तुम्हाला, तुम्ही गेल्याच्या नंतर बंगल्याला आग लावून द्यायची म्हणे डायरेक्ट. मला सांगा लेकराचा आनंद होईल का जगाच्या मालकाला. सात्विक विचारायचे पाहिजे. तर इकडं नाटकं केल्याने छत्रपती शिवाजी महाराज होत छावा, 12 महिने तोंडात मावा, काही उपयोग नाही. एक मुलगा होता 23 वर्षाचा, बसमधून चालला, भली दाढी मिशा अशा वाढलेला, बसमध्ये आडी टाकून बसला, पायाची आडी टाकून बसला. आणि तेवढ्यात कंडक्टर आले, तिकीट तिकीट तिकीट. यानं गुपचूप तिकीट काढावं की नाही. तो म्हणतो भाग्य आहे तुमचं, राजू तुमच्या बसमध्ये आले. काय म्हणतो कंडक्टरला, भाग्य आहे तुमचं, राजू तुमच्या बसमध्ये आले. कंडक्टर पुढचा होता. अशी आड रानात बस उभी केली जिथं दुसरी गाडीच जात नव्हती. घंटी वाजवली, बस थांबली. तो म्हणतो राज हा घ्या मुजरा, गड आला, उतरा खाली. अजिबात नाही. मुलगा पाहिजे भगवान प्रभू रामचंद्रांसारखा, मुलगा पाहिजे बाळ ध्रुवासारखा, मुलगा पाहिजे भक्त प्रल्हादांच्या सारखा, मुलगा पाहिजे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. आज आपण पाहतोय आपल्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकामध्ये नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे, तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. म्हणजे जीवनामध्ये योग्य छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा पाहिजे. आज आपण पाहतोय अवघ्या महाराष्ट्र आज मतभेद करतायत, जातीभेद करून काहीच उपयोग नाही. तिकडं भांडणं करतात आणि एका ताटात जेवतात, इकडं आपलेच भांडणं लावून देतात. सप्त कमिटीमध्ये इकडचे 2 तिकडचे 2, जा तुमचं तुम्ही पाहून घ्या सप्त म्हणे. यावर्षी आम्ही पट्टी नाही काही नाही. तुम्हाला सांगू, संत महात्म्यांनी कधी अभंगात लिहिलेलं ऐकलंय का. या साधू या जातीच्या धर्माच्या लोकांनी यांनीच भजन करा, यांनीच कीर्तन ऐका. यातायाती धर्म नाही विष्णुदाचा, निर्णय तो ऐसा वेद शास्त्री, निर्णय तो ऐसा वेद शास्त्री. यातायाती धर्म नाही विष्णुदाचा, निर्णय तो ऐसा वेद शास्त्री, निर्णय तो ऐसा वेद शास्त्री. साधू महात्म्यांनी कधी जातीभेद मतभेद केलं नाही. पण याही पुढे सांगते, छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा स्वराज्य स्थापन करण्यासाठी प्रत्येक जाती धर्मातला माणूस, प्रत्येक जाती धर्मातला मावळा स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार व्हायचा. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी म्हटलं जातं, पा सगळ्यांनी लक्ष देऊ नये का. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, जात पात ना धर्म मानिला जगला माणूस की, जगला माणूस कीवर, जगला माणूस कीवर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर.
मला सांगायचंय काय, याला थोडंसं क्लिअर करावं तुम्ही, बिनकामाचं इको नका देऊ. आवाज व्यवस्थित पोहोचला पाहिजे. बोलणंच कळत नाही त्यांना, इको नाही दिला तरी चालतंय. विठ्ठल विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा असेल तर नक्कीच म्हटलं पाहिजे उजळले भाग्य. आता मुलगी पाहिजे झाशीच्या राणीसारखी, मुलगी पाहिजे महासाहेब जिजाऊंसारखी. मला सांगा, आजकाल घराघरात भांडणं होत आहेत. एकदा का लग्न होऊन सासरी गेली, सख्खे भाऊ आहेत, कधी एका ताटात जेवल्याच्या नंतर एकमेकांचं पोटही भरलं नाही. रोज एका ताटात जेवायचे, रोज एका गाडीवरती फिरायला जायचे. पण एकाचं लग्न होऊ द्या, दुसरी बरोबर त्याला बाजूला काढती की नाही? बोला, काढणार बाजूला कशी काढती माहितीये का? जवळ जाणार आणि काहीच नाही, दुसरं एकच फक्त. तुम्हाला माहितीये का मोठे भाऊजी काय बोलत होते काल? काहीच नाही कळालं मला, काय सांगू तुम्हाला? असे बेजार झाले मी, काय सांगू? भिंतीला कान. घराघरात भांडणेत सध्या. आपण पाहू द्या, अहो सासूचं सुनाचं पटत नाही, सुनाचं सासूचं बाई कधी पटत नाही, सासऱ्याचं सुनाचंही कधी पटत नाही. मला सांगायचंय काय, सगळं व्यवस्थित जावं असं वाटत असेल. एकदा का 50शी ओलांडली, घरात सून आली, सासूबाईनं कधीच मुंडकं घालायचं नाही किचनमध्ये. भाजीला तेल किती घालती आणि भाजीला शेंगदाणे किती टाकते कधीच पाहायचं नाही. एक काम करायचं, फक्त वाटत असेल आमच्या सुनबाईनं रोज आमच्या येऊन पाय पडावं, आम्हाला चांगलं बोलावं. जवळच्या मैत्रिणीजवळ एकच म्हणायचं, अख्ख्या गावात माझ्या सुनासारखी सून नाही, अख्ख्या जंगमवाडीमध्ये माझ्या सुनासारखी सून दुसऱ्या दिवशी 2 दिवस 4 दिवस नाही येणार तुमच्याकडं. दादा थोडं शांत बसा. पण 8व्या दिवशी तुमच्याकडे येईल आणि अगोदर तुमच्या पाया पडल पहा. मला सांगायचंय काय, घराघरात भांडणं मुलींमुळे होत आहेत फक्त संस्कारावरून. सासरी जरी गेली, सासूबाईनं सांगितलं, सुनबाई अगं पुरणपोळी कर. तिनं लावलं मम्मीला फोन, मम्मी पुरणपोळी करायला सांगितली, आता कशी करू नेमकी? तिनं सांगितली टाक डाळ शिजायला, तिनं टाकली तुरीची डाळ. हानू घ्याव की याच्या पुढं. आता डाळ टाकली, डाळ शिजून झाली, म्हणे आता काय करू? म्हणे पुरण वाटून घे. डाळ उचलली आणि जशी आली, कुठं सप्ताह चालू होता जंगमवाडीत, गावात मंदिराजवळ आली, सगळ्याला वाटून दिलं तिने पुरण. तशी भानगड नाही. आज 4 प्रकार आहेत पाहिजे. काय सांगकामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामीन, चौथा प्रकार आहे हुंदाडा. लक्ष देऊन ऐका, फक्त सांगते मी तुम्हाला. सांगकामी कोण? सासूबाईने सांगितलं तेवढंच करणार, दुसरं तिला काही डोक्यानं सुचत नाही. सासूबाईने सांगितलं, सुनबाई आज दुसऱ्या मजल्यावर जरा कचरा टाकताना माणसं बघून कचरा टाकत जा, चांगलं माणूस बघून कचरा टाकत जा. अर्धा तास बसली वरती जाऊन, माणूसच येईना. गावातला कडक इस्त्रीचा सरपंच पाहिला, दिलं वरून कचरा सोडून. सरपंच आला ओरडत, सासूबाई तुमच्या सुनाला काय कळतं का? सासूबाई म्हणतात, सुनबाई तुला काय कळतं का? घुशाल सरपंच दादाच्या अंगावर कचरा टाकलाय. ती म्हणली, तुम्ही सांगितलं चांगला माणूस बघून कचरा टाक. वाचार्थ नाही, लक्षार्थ घ्यायचा आहे, लक्षात येत नाही आपल्याला. मला सांगायचंय, हुंदाडा माहिती का? हुंदाडा भाकरी करायला बसावं, अख्ख्या जंगमवाडीत कळतं कुणाची सून भाकरी करते. थप्पाडांग थप्पाडांग थप्पाडांग. बरं नुसती भाकरी करत नाही ना, इकडनं तिकडनं भले नखं वाढलेले, त्याच्यात पावशर माती गेलेली, पातीला ते ताड धुतलं की नाही तेही माहिती नाही, इकडनं तिकडनं केस काळी डूस, आणि सर्दी झालेली. नुसती सर्दी नाही, पिकलेली सर्दी. आणि तेवढ्यात कुणीकडून नाकासमोर असं माशाने घंग 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 करावं, तेवढ्यात आची तसाच हात परत पिठात. पप्पाच्या बापानं जरा जपून भाकरी खात जा, पाहत जा कधी कधी किचनमध्ये काय होतंय नेमकं. नाही येत लक्षात आपल्याला. भाकरी करायला बसली एक दिवस सुनबाई, आणि सासरे बा म्हणतात, सुनबाई अगं तुझ्या माहेरावरून फोन आलाय. उठलाच हुंदाडा. कुत्र भाकरीत मुंडकं घाललं म्हणून तिला काळजी नाही, मांजर एखादी भाकर ओढून नेली म्हणून नाही. जशी उठली समोर तेलाची कॅटली, दुधाचं पातीलं, भाजीचं पातीलं, तेलाची कॅटली ठॉय, दुधाचं पातीलं ठॉय, भाजीचं पातीलं ठॉय. सासऱ्याच्या दाढीन मिशा भिजून काढल्या तिने, मोबाईल घेऊस्तवर. अशी पाहिजे का? अजिबात नाही. मुलगी पाहिजे संत जनाबाईंसारखी. लग्न होस्तर बापाला टेन्शन राहतं, लग्न झाल्यावर नवऱ्याला टेन्शन. घराघरात भांडणं लावून देतात, दुसरं तिसरं काहीच नाही. भजन करणार नाही कधी, काहीच नाही. मला सांगा, जंगमवाडी मधले एखाद्या सासूबाईला जर तुमच्या मैत्रिणी विचारलं, कशी वागत तुझी सून, कोणती सासूबाई म्हणते अख्ख्या गावात माझ्या सुनासारखी सून नाही? बोटवर करा बरं. नाही म्हणणार तुम्ही. काय म्हणणार माहितीये का? तिला रिस्पॉन्स देते, काय सांग बाई निसता भाड्याचं बैल करून मला काहीच कळत नाही. रेंजमध्ये राहा. आणि तेवढ्यात विषय पलटी व्हावं, विचारावं, जावाई कस काय? जावाई काय सांगू बाई, अख्ख्या गावात माझ्या जावायासारखा जावाई नाही.
विठ्ठल जावई आलेत का? काय म्हणतो, काय करतो जावाई? भांडी तोच घाशितो, कपडे तोच धुतो, स्वयंपाकही. आमच्या दादाचं सांगत नाही मी, दुसऱ्यांचं सांगते. तिकडचं सांगते मी तुम्हाला. आणि इकडंच काय होतं नेमकं? मग जमत नाही अजिबात. मुलगी पाहिजे संत जनाबाईंसारखी, जगाच्या मालकानं बाईचं रूप धारण केलं. ये ग विठाबाई आणि माझे पंढरीची आई. संत जनाबाईंनी जातं झटकून घ्यावं, जात्यावरती म्हणायच्या, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुकी तू. ये रे म्हणता येते ना तुम्हाला का? मुख्य आहेत, मुख्य आहेत काय? ज्याची बायको मुकी तो सगळ्यात चुकी. मुख्य नाहीत ना तुम्ही? बोलताना भांडायला नळावर असंच भांडता का? होय, बाप्याच्या बापाला जेवढ्या जोरात बोलतो त्याच्यापेक्षा थोडंसं जोरात भजन करा. मला सांगा, तुम्हाला उदाहरण सांगते. महिला मंडळ, नवरा बायको दोघंच एका रूममध्ये आहेत. उदाहरणार्थ कल्पना करा फक्त, बरेच जणांसोबत घडलेलं असेल. दोघंच एका रूममध्ये आहेत. सासूबाई तिला खोड्या करते सुनबाईला, हे तिला तिच्या मालकाला सांगायचंय. म्हणून एका रूममध्ये दरवाजा बंद केलाय. बरं, आता हळू बी सांगू शकते ना ती, तुमच्या आईला काहीतरी सांगा, असे वागतात तसे सांगू शकते ना. हळू नाही बोलत. तुमच्या आईला काहीतरी शिकवा, तरच राहील. नीट राहिलं तर, नाही तर राहणार नाही. तर चालले मी माहेरला. अगं हळू बोल, तुझ्या नवरा मुका बहिरा नाही, येतंय ऐकायला त्याला. बोलणार नाही, हळूच मोठ्या मोठ्यानी बोलती. काऊन? रेंज बाहेर जावी. तिकडं सासूबाईचे कानं टाईट होते. तेवर लक्षात येतं ही काय बोलती नेमकी. घराघरात भांडणं. मला सांगा, जातेवरचे गाणे बोलता येतं ना तुम्हाला? सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुकी तू, ओव्या गाऊ कौतुकी तू. इथून पुढे जाणार नाही गाडी जोरात, जोर म्हणत नाही तवर. ओव्या गाऊ कौतुकी तू. काकडा इथंच होईल. ओव्या गाऊ कौतुकी तू. जी नाही म्हणणार तिला तिच्या शेजारची शपथ आहे. पहा आता काय करायचं तर. ओव्या गाऊ कौतुकी तू. कसा आवाज निघाला? हा, असं येते. कशा बेतात मरायला मग. आणि जरी एखादी शेजारची नाहीच म्हणली, लईच कदरलेली असेल, इथंच हाणायला बसले एकमेकीला. काऊन म्हणा ना. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुकी तू. आता शिक जशा काय आग्या मोळ्याच्या माश्या उठल्यात. म्हणतात बऱ्या, म्हणतात बऱ्या. जातं कळतं ना, पण जातं आजी जातं. आता जातं नाही राहिलं, आता फक्त लग्नाला बाहेर निघते. ते बी इकडंच खेड्याच्या ठिकाणी. शहरात तर जातं नाही कळत. मला सांगा, पहिल्या काळात महिला लवकर उठायच्या, जात्यावरती दळण दळायच्या. 15-15, 20-20 जणांचं एकत्रित कुटुंब राहायचं. खटलं, ओरिजिनल शब्द त्याला खटलं म्हणतात. पहाटे 3ला 4ला उठायच्या, दळण दळायच्या. एवढ्या बाया हुशार होत्या, अक्षर ओळख नसताना सुद्धा नातीला गाणं तयार करतील, लेकीला करतील, मुलीला करतील, जावायला करतील. फक्त सुनाला कधी केलं नाही. गाणी तयार करायच्या. पण सकाळी उठून जेव्हा त्यांनी मग जात्यावर दळावं, तेव्हा पाठे कुठंतरी सकाळी भाकरी व्हायच्या. मला सांगा, पहिल्या काळात महिला लवकर उठायच्या. आता ह्या नाही, आता हे उठतात अगोदर. खरी परिस्थिती आहे. असेल काही काहीच्या न, हां काही नाही, अनुभव घेतला बी असेल. उठतात सकाळी, स्वतःचं पाणी ठेवतात 5 वाजता, आंघोळ करतात स्वतः, त्यांना पाणी ठेवतात परत. सकाळी हळूच आवाज देते, पप्याची माय अगं उठते का, पाणी गरम झालं, उद्यापासून टाकून देत जा. एवढंच काम राहते फक्त. आता मला सांगायचंय काय, पहिल्या काळात जाते होते, आता जाते नाही राहिले, जातेचे गाणे बी नाही राहिले. एके बाईचं नवरा तुम्हाला सांगते, बहिणीनं भावाला गाणं तयार केलं. बहीण म्हणायची, लिंबाच्या झाडाखाली माझा भाऊ दारू पाडी, कोण्या मेल्यानं केली चाडी, आली पोलिसाची, आली पोलिसाची गाडी, माझ्या भावाला धरून जोडी. असं आहे ते. माझ्या बंधूच्या गवाड्याला. आणि सोन्याचं ग कुलूप कोणाचं का असा ना, ते तिकडं कुलूप कोणाचं का असा ना, पण कुलूप आहे सोन्याचं. गाणे नाही विसरत. की आजीनं नातीला गाणं तयार केलं. आंब्याचं सीझन चालू होतं. आजी म्हणायची, आंब्याचा गरस पाणी टाकून केला नास, आणि माझ्या गाठाकीला नवरा मिळाला गांजा खास. तुम्हाला एक गाणं सांगते पहा. एका बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना.
8 वाजले तरी उठच ना. नवरा गोदड्यात आणि हिनं केलं पहाटेच्या 5 वाजता चालू. पहाटेच्या ग पारामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगान उठ गोदाड्यातल्या सोंगा. आता बघा ना, उद्या म्हणते रात्रीची पोरगी लईच भारी होती. काऊन तर हसायला लावलं फक्त. दमाने दमाने आजी दमाने दमाने हाय, अजून हाय मी हाय. विठ्ठल विठ्ठल. मला तुम्हाला सांगायचं, पहिले गाणे वेगळे होते. माझी आजी म्हणायची लक्ष देऊ नये का, पहिल्या काळातलं गाणं आहे, लक्षात जर आलं तर टाळी वाजवा, नाही आलं तर तशाच बसा. आजी म्हणायची माझी, पंढरपुरामंदी काही वाजत गाजत, शिरी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचा लागत, तुळशीचा पाला बाई आता होता काय झालं, सख्या माझ्या विठ्ठलाने रावळाला रंग दिलाय. असंच होतं ना, असंच होतं का? एकदा हेच गाणं कीर्तनात म्हटले बरं का सोमनाथ दादा. कीर्तनात म्हटलं, कीर्तन संपल्यावर एक मला 12वी-13वीची मुलगी मला म्हणे, ताई तेवढं ते गाणं द्या ना लिहून. मी दिलं लिहून, पण तिच्या कुठं चाल लक्षात आहे. तिला मी म्हणलं, दीदी याला चाल कोणती लावती? ती म्हणे, ताई याला चाल बाबूरावची चालन का? जात्यावरच्या गाण्याला विशिष्ट चाल असते, त्या चालीत गायलं तरच ते कानाला ऐकायला बरं वाटतं. संत जनाबाई म्हणतात पहा, तुझ्या कृपेने मला विठ्ठला, त्या अगोदर जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही बुने, माय बापा काही नाही बुने, पांडुरंगा काही नाही बुने, विठ्ठला काही नाही बुने, काही नाही बुने, काही नाही बुने. विश्वाचे तू फिरविशी जाते, पीठ काढसी दैवाचे, पीठ काढसी दैवाचे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, पाय बापा काही नाही. भगवान परमात्मा संत जनाबाईंना झोपडीमध्ये दळण दळू लागण्यासाठी यायचा. मला सांगायचे, अशी मुलगी पाहिजे. उजळले भाग्य आता जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, आमचं भाग्य उजळलं कधी, माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. किंवा बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. जेव्हा गुरु स्वप्नामध्ये आले, रामकृष्ण हरी हा मंत्र दिला, तेव्हा आमचं भाग्य उजळलं. चिंता वारली भगवत प्राप्तीची आमची. मला सांगा पा, माणसाला जीवनामध्ये चिंता एक आहे, फक्त अनुस्वाराचा फरक आहे. चिंता आणि दुसरी चिता. चिता कळते ना? चिता कधी शव प्रेत, मराठी ओरिजिनल शब्द त्याला मड म्हणतात, कळतं ना महिला मंडळ? चिंता आणि चिता. चिता ही माणसाला मेल्याच्या नंतर जाळते, पण चिंता ही माणसाला जिवंतपणी जाळत असते. पहा, पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संताची संगती, गुरूंनी रामकृष्ण हरी मंत्र दिला, भाग्य उजळलं आणि भगवत प्राप्तीची आमची चिंताही वाढली. म्हणून जीवनामध्ये कधी अभंगाचं दुसरं संत दर्शनी हा लाभ, 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 संत दर्शनी हा संत दर्शनी हा लाभ,
हा लाभ संत दर्शनी 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 हा लाभ पद्मनाभ जोडियेला 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 संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ हे संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ सांगकामीत हे आपल्या कुठं लक्षात आहे? मलाच माहिती नाही तुम्ही सांगकामीत म्हणून, तर अगोदर सांगितलं असतं तुम्हाला. जाऊ दे, मला सांगा खरं खरं महिला मंडळ, तुमच्यातली जरी एखादा मुलगा नातू एखादीचा किंवा मुलगा जरी इथं उभा असता गायन करायला, तुम्ही किती बरे असं केलं असतं? तुमची पापणी खाली लावल, डोळा पडेल का? पापणी खाली पडेल का तुमची? कौतुक करता आलं पाहिजे माणसाला. तुम्हाला उदाहरण सांगते, एक आजी होत्या पहा, कीर्तन संपेपर्यंत नुसत्या रडायच्या. आता म्हणलं आजीला झालं काय असेल? म्हणलं आवडत असेल कीर्तन. कीर्तन संपलं, आजीला पकडलं, म्हणे आजी झालं काय? काय आवडलं असं कीर्तनातलं? कीर्तन चांगलं नाही झालं का? आजी म्हणती बरं केलं. म्हणलं रडत काऊन होत्या? काही नातवाचा त्रास आहे का? काही मुलाचा त्रास आहे का तुम्हाला? काही तुमच्या सून काही त्रास देते का? म्हणलं काही मालक त्रास देते का? ती म्हणे त्याचे काय टप्पर आहे मला त्रास द्यायची. म्हणलं असं, मग झालं काय नेमकं? आजी म्हणे ताई अख्ख्या गावात माझ्या सुनासारखी सून नाही. म्हटलं काय करते नेमकी? 3 पिढ्या झालं म्हणे, 3 पिढ्या आम्ही तेल मीठ आणि शेंगदाणे याच्याशिवाय दुसरं काहीच विकत आणत नाही. म्हटलं असं? बाजारही कधी करत नाही. म्हटलं मग हिचे दोडके आणतो, तिचे वांगे आणतो, तिचे कारले, तिचे गवारी शेंगा सगळं काही घेऊन येतो म्हणे. अजिबात काहीच आणायची गरज पडत नाही. म्हणलं चांगली सून आहे तुमची. म्हटलं मग नातू काही त्रास देतो का? ताई अख्ख्या गावात माझ्या नातवासारखा नातू नाही. काय करतो? पंचकृषीत कुठेही कीर्तन असू द्या, प्रत्येक कीर्तनाच्या कीर्तनकाराच्या पायाजवळ बसतो. म्हणलं असं? म्हणे नातवाला काही गाडी काही जॉब आहे का? म्हणे नाही, गाडी आहे त्याला फिरायला. म्हणलं मग तुमच्या घरी पेट्रोल पंप आहे का? म्हणे नाही ताई पेट्रोल पंप नाही. म्हणलं मग तू पेट्रोल टाकतो कुठून नेमका गाडीत? तर म्हणलं लई हुशार आहे आमचा नातू. कीर्तन संपायच्या अगोदर 5 मिनिटं अगोदर उठतो, दुसऱ्याच्या गाडीतलं काढतो ना आपल्या गाडीत टाकतो. म्हणलं असं? म्हणलं मग त्रास कशाचा नेमका? तुम्ही रडत काऊन होते नेमक्या? काय सांगू ताई तुम्हाला, यायचं नव्हतं कीर्तनाला, दुसऱ्या मजल्यात जाऊन बसले होते. वरती जाऊन जसा तुमचा आवाज आला तुम्ही मध्ये आ करायच्या. 3 महिने झाले ताई अशी गदड्यासारखी 103 किलोची माझी बकरी मेली. म्हणलं बकरीचा माझा काय संबंध आहे? काय सांगू ताई, तुम्ही जसा आ करता मला माझ्या बकरीचीच आठवण आली ताई. म्हणून तुमची बकरी तर नाही मिली आहे कोणाची. विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संत दर्शन या लाभ पद्मनाभ. भगवान परमात्माची प्राप्ती झाली कधी? संत दर्शन या लाभ. मग संताची संगती करायची का? त्याचं उत्तर एकनाथ महाराज देत आहेत, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते. आणि पाय धरायचे का? संताचे पायी हा माझा विश्वास. एकदा का विश्वास बसला संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. आणि संताची संगतीच करावी का? त्याचं उत्तर संताविन प्राप्ती नाही. आणि ऐसे वेद देती ग्वाही. संताची संगती करायची, माणसाची संगती चुकली तर आयुष्याला चुकतो पहा बरं का. चांगल्या माणसाची संगती झाली तर माणसाचं आयुष्य घडतं. मला सांगा पुरुष मंडळ महिला मंडळ, काही काही लोक सांगतात आम्हाला ताई
हा माणूस काहीच नव्हतं याच्याकडं, पण या व्यक्तीच्या संगतीत गेला, शहराच्या ठिकाणी गेला, सगळं काही चांगलं झालं त्याला. आणि वाईटाची संगती होऊ द्या, किती प्रॉपर्टी असू द्या, 5-50 एकर जमीन आहे, सगळं काही बापानं प्रॉपर्टी सगळी कमवून ठेवली, पण ताई याच्या संगतीत गेल्यापासनं ना त्याला वाण नाही पण गुण आला. तुम्हाला उदाहरण सांगते, पाय एका बाबानं एकुलता एक मुलगा होता, हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून मुलगा शिकवला. मुलगा अधिकारी झाला, दुसऱ्या देशामध्ये होता जॉबसाठी, पण 10-15 दिवस म्हणे सुट्टीसाठी चला गावाकडं. 1 महिन्याची सुट्टी काढून तो आला ना. आल्याच्या नंतर बापाला म्हणे, वडील बाबा एवढ्या मोठ्या माझ्यासाठी तुम्ही एवढा मोठा खटाटोप केला, एवढं सगळं काम केलं, हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून, तुम्हाला काही घेऊन देऊ का? बापानं म्हणे, कशाला काय, रोज 5-50 बकरे घेऊन जातो म्हणे डोंगरानं चारायला, नको, काहीच नको मला. नाही म्हणे, बाबा काहीतरी घेतो ना, काहीतरी घेऊन देतो तुम्हाला. मग म्हणे, दे एखादी मनाची विरुंगळा म्हणून छोटासा मोबाईल, हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून शिकवलंय, मोबाईल दे म्हणे एखादं, काय अडचण नाही. मनाची विरुंगळा, त्यामध्ये अभंग, हरिपाठ, गवळणी, काकडा, भजनं. पोरानं छोटासा नाही 25,000चा भला एवढा मोठा अंडोडा मोबाईल घेऊन दिला. त्याच्यासोबत ते आलते कानात घालायला, काय म्हणतात त्याला, नवीन नाव आहे आता, नवीन नाव. आमच्या तिकडे त्याला येडे फोन म्हणतात. कानात घातात तर शेजारचं काय बोलत काही समजत नाही. मथराला त्या मोबाईलमध्ये अभंग, हरिपाठ, गवळणी, काकडा, भजनं आणि हिंदी पिक्चरचे गाणी भरून दिले. दुसऱ्या दिवशी म्हातारनं बकऱ्या सोडल्या. डोंगर चढत होतं, पण म्हातारं डोंगर चढताना सुद्धा नाचत होतं. गावातली महाराज म्हणे, म्हातारला झालं काही नेमकं नाचायला. 15-16 वर्षाचे होते. जवळ जाऊन पहिला आवाज दिला, बाबा. बाबा कुठं थांबत येत, भले उड्या मारायचे, नाचायचे. बाबाच्या कानात पाहिलं तर वायर घातलेली होती, एक काढलं स्वतःच्या कानात घातलं, त्यात गाणं लागलेलं होतं, औंद लगीन करावं पाहिजे. असं पोरग घरी आलं पडत म्हणे, आजी म्हातारं बिघडलंय. ती म्हणते, झालं काय? आजी म्हातारं बिघडलंय. ती म्हणते, झालं काय? आजी म्हातारं गाणी ऐकते. कोणतं गाणं? औंद लगीन करावं पाहिजे. म्हातारी म्हणते, असं पदर कमरेला खोचला, भला मोठा दांडा काढून उंबट्यात बसली. येऊ दे म्हातारा आता. 5:30-6 वाजले. म्हातारं घरी आलं. म्हातारनं बकऱ्या बांधल्या. जसं घरात आलं तसं म्हातारीनं पट्टाच चालू केला. म्हातारी म्हणती, लाज वाटते का तुम्हाला? तरुणपणी कधी अभंग, हरिपाठ, गवळणी, भजन, काकडा कधी केलं नाही, कधी सप्त्याला पट्टी दिली नाही, कोण्या महाराजाला घरी घेऊन आले नाही, कधी कोणाला जेवायला चहाचा घोट नाही पाजला तुम्ही. लाज वाटते का? म्हातारी झालात ना तर तुम्ही, तरी सुद्धा गाणी ऐकतात, अभंग, हरिपाठ, गवळणी, काकडा, भजन. अशी स्पीड असते का भांडायची? भांडायची स्पीड हीच आहे ना? लाज वाटते का तुम्हाला? म्हणे, काय कळतं का तुम्हाला? अभंग, हरिपाठ मी होते म्हणून टिकले म्हणे, दुसरी असती ना तुम्हाला घटस्फोट देऊन गेली असती. म्हाताऱ्याला जरा रागच आला. म्हाताऱ्यानं भलं मोठं कपड्याचं गाठोडं बांधलं आणि म्हातारं चालत 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 असं मंडपाच्या बाहेर गेलं. म्हातारी म्हणती, पप्याचा बापा द्या ना सोडून, बोलली असेल रागाच्या भरात, कशाला मनावर घेता, द्या सोडून, या परत. म्हातारं म्हणतं, एवढी कधी? म्हातारपणाला एकामेकाला जीव लावायचा आणि खुशाल बोलती म्हणे, मला येत नाही आता. म्हातारला एवढा राग आला, 1 किलोमीटर चालत गेलं. पण म्हातारीच्या लक्षात आलं की म्हातारा असं नाही येणार, याच्या डोक्यात गाण्याचे फॅडे. म्हातारी म्हटली, आता याला गाण्यातून बोलू. म्हातारीनं परत सोर लावला. म्हातारी काय म्हणती, जाना नहीं ओ मेरे, अजून थोडस पुढं म्हटली म्हातारी, हर पल मेरी याद तुम्ही. जसं म्हाताऱ्यानं गाठ थोडं फेकलं पळत सुटलं. तू जब जब मुझको पुकारे, विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये संगती करायची. संगती चुकली तर माणूस आयुष्याला चुकतो. म्हणून संतांची संगती करायची. भगवंताचं नामचिंतन, नामस्मरण करावं का? त्याचं उत्तर आहे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. आणि त्याचं उत्तर माऊली ज्ञानोबारा हरिपाठात देतायत. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे. ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पापांचे, जळते पापाचे, पर्वत जळते पापाचे, पर्वत
पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमा. तेच नाम मुखात नसेल, नामाविन मुख सर्पाचे ते बिळ. ती मुखही नाही तोंडही नाही, सापाचे बिळ आहे. मग नामचिंतन करायचंय, पण करावं कसं? घरी बायको बडबड करते म्हणून करायचं? अजिबात करायचं नाही. मन लावून आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीनं आणि एकनिष्ठतेनं करावं लागेल, नित्य नेमानं करावं लागेल. का करावं? नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. आज मी सांगू तुम्हाला, आज आपण पाहतोय सर्वसामान्य माणसाला जर म्हटलं 4 दिवस उपवाशी राहील का? ते नाही राहत उपवाशी. सकाळी खाल्लं तर सकाळी खाऊन हातही कोरडा होत नाही त्याचा, तोपर्यंत विचार, होय पप्पाची माय संध्याकाळी काय भाजी करणार आहे? संध्याकाळची भाजीची तयारी करतं, संध्याकाळी जेवतं, परत सकाळी विचारतं, संध्याकाळीच विचारतं माहिती का राहील का नाही हे सुद्धा माहिती नाही त्याला. भाजी खायला पप्पीची माई सकाळी काय आहे का नाही भाजीला, सकाळची भाजी खात नाही तोपर्यंत संध्याकाळीची विचारतं. मला सांगा, जो माणूस 17 दिवस नित्य नेमानं बिना अन्नाचा आणि बिना पाण्याचा राहतोय, हा माणूस सर्वसामान्य आहे का? आवडीने फक्त भजनच करा असं अजिबात नाही. अगोदर सांगितलंय तुम्हाला, प्रामाणिकपणे काम करा. कोणतंही त्या कामामध्ये भगवान परमात्मा तुम्हाला भेट देण्यासाठी येतो, कारण देवाचा स्वभाव आहे. पहा, देतो पण अगोदर घेत असतो. देवाला आवडतंय नामचिंतन केलेलं. आणि मी तुम्हाला सांगू, ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल ना, त्या दिवशी आपोआप भगवान परमात्मा आपली आवड पूर्ण करतो. मग देवाची आवड आहे, आवड आहे देवाची, तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. सराटे अंतरवालीमध्ये 2 महिने सप्ताह झालाय. किती? 2 महिन्याचा सप्ताह. अजूनही कीर्तन चालू आहे तिथं. अगोदर पहिल्या महिन्यामध्ये आमचे झाले होते कीर्तन. महाराष्ट्रातले कोणतेच कीर्तनकार नाही राहिले नामांकित, त्यांचं तिथं कीर्तन झालं नाही. मला सांगायचंय काय, जरांगे पाटलांसाठी हरिभक्तपर्यंत म्हणायला हरकत नाही. जे देवाची आवड पूर्ण केली आहे, भगवान परमात्माला नामचिंतन केलेलं आवडतंय. सगळ्या महाराज मंडळींनी, जरांगे पाटलांनी देवाची आवड पूर्ण केली आहे. भगवान परमात्मा आपली आरक्षण रूपी आवड पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. पहा, ते अगोदर नामचिंतन करावं लागेल. अवघा महाराष्ट्रासाठी एकच सांगेल तुम्हाला, आजपर्यंत प्रत्येक माणूस, एखादा व्यक्ती स्वतःच्या आजोबाचा फोटो लावायचा विसरतो घरात, बापाचा फोटो लावायचा विसरेल, पण आरक्षण भेटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या शेजारी जरांगे पाटलाचा फोटो प्रत्येकाला लावावा लागणार. माणसानं कीर्ती केली खूप महान, आणि क्रांती ही कायम झोपडीत जन्म घेते, ती शीतन बंगल्यात नाही घेत कधी. असं कधी ऐकलंय का लय श्रीमंत माणूस आहे त्यानं लयच गरिबाचं चांगलं केलंय? कधीच नाही. गरीबच माणसं गरिबाला ओळखत असतात. आणि कधी सांगायचंय, आपलं आरक्षण अगदी सुशिक्षित हातामध्ये, एकदम सुरक्षित हातामध्ये आहे. जरांगे पाटील कधीच कोणाला धोका देऊ शकत नाही. विचार करा, जर लालची असते आणि जर लालची झाली असते ना, तर 7-8 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी दिली असती. पण जगायचंही समाजासाठी आणि मरायचंही समाजासाठी. म्हणून तुम्हाला सांगते, माणसानं जगावं कसं? छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं. माणसानं मरावं कसं? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं. आणि माणसानं लढावं कसं? हे जरांगे पाटलाकडून शिकायचं. एक छत्रपती शिवाजी महाराज आणि जरांगे पाटील यांचे एक छोटंसं गीत आहे. सगळ्यांनी लक्ष देऊ नये का, तुम्हाला म्हणून दाखवते. दिल वचन मा साईबा वचन पूर्ण करी, बाई माझा ग शुभारा जाग. प्रत्येकाने हात वरती करायचे, तर डोळा जोरात टाळी वाजवायची. फक्त 10 मिनिटं घेणार आहे तुमचे मी सगळ्यांनी. दिल वचन मा साईबा वचन पूर्ण करी, बाई माझा ग शुभारा जाग. बसला घोड्यावरी बाई राजा ग, बसला घोड्यावरी शुभारा जाग. बसला घोड्यावरी बाई राजा ग, बसला घोड्यावरी बाई राजा ग, बसला घोड्यावरी. 18 पगड जाती 16, सर समाज मराठ मोळा, स्वराज्यावर ठेवून डोळा, एका जागी केलाय गोळा. 18 पगड जाती 16, सर समाज मराठ मोळा, स्वराज्यावर ठेवून डोळा, एका जागी केलाय गोळा. शुभावानी दाखवा कोणी शूर या भूमीवरी, शुभावानी दाखवा कोणी शूर या भूमीवरी. आजपर्यंत माणसं फक्त म्हणत
म्हणायचे पा राजांना, राजा आमच्यामध्ये अवतार घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचाच अंश म्हणून जरांगे पाटलांनी आपल्यामध्ये जन्म घेतलाय, पण ते आपल्याला कळणं गरजेचं आहे. फक्त आतापर्यंत ही पदवी कोणाला लागू होत नव्हती, पण आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतारच जरांगे पाटील बनून शिवबावानी दाखवा कोणी शूर या भूमीवरी. बाई माझा ग शिवबा राजा ग बसला घोड्यावरी. बाई राजा ग बसला घोड्यावरी. शिवबा राजा ग बसला घोड्यावरी. बाई माझा ग बसला घोड्यावरी. बाई राजा ग बसला घोड्यावरी. शिवबा माझा ग बसला घोड्यावरी. मासाईबा दिला वचन ती वचन पूर्ती केली. शिवरायांच्या जन्माने ही पावन धरती झाली. प्रथम पहिलं शिरय ठेवलं जिजाऊ चरणावरी. प्रत्येक गड किल्ला जिंकवण्यासाठी युद्धासाठी छत्रपती शिवाजी महाराज जाण्याच्या अगोदर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या चरणावर नतमस्तक व्हायचे. मासाहेब आशीर्वाद द्या. आणि मासाहेब जिजाऊंनी सांगावं, राजा एकदा का गेले ना अपयश नाही आलं पाहिजे, यश प्राप्ती करूनच घेऊन या. जरांगे पाटील आईकडे गेले ना आई म्हणतात, वागा जाऊ नको रे. कोणत्या आईला वाटतं माझ्या लेकरांना सोडून जावं, पण सांगितलं आई समाजाला आरक्षण मिळवून देणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, ते मला पाहिजे. आशीर्वाद द्या की जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत घराच्या बाहेर घरामध्ये पाऊले ठेवणार नाही. शपथ घेतली, आईच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि घराच्या बाहेर पडले. तेव्हापासून मासाईबा दिला वचन ती वचन पूर्ती केली. शिवरायांच्या जन्माने ही पावन धरती झाली. प्रथम पहिलं शिरय ठेवलं जिजाऊ चरणावरी. प्रथम पहिलं शिरय ठेवलं जिजाऊ चरणावरी. बाई माझा ग शुभा राजा ग छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. बसला घोड्यावरी बाई राजा ग बसला घोड्यावरी. बाई राजा ग बसला घोड्यावरी. शिवबा माझा ग बसला घोड्यावरी. बसला घोड्यावरी. वा, तुम्ही तुमच्यासाठीच टाळी वाजवा एकदा. मला सांगायचंय, जीवनामध्ये संतांची संगती, भगवंताचं नामचिंतन, कोणतंही कार्य करा फक्त आवडीनं करा. संत महात्मे सांगतायत, गातो आवडीने गातो आवडीने. गोड तुझे नाम तूच माझा राम तूच घनश्याम. गातो आवडीने गातो आवडीने. परमार्थही करायचं आहे पण सवडीनं नाही, आवडीनं करावं लागेल. ज्या दिवशी आवडीनं कराल त्या दिवशी भगवान परमात्मा आपल्याला भेटही देईल, प्राप्ती जीवनामध्ये होईल आणि जीवनाचाही उद्धार होईल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संत दर्शनी लाभ पद्मनाभ जोडला. मग ज्याला जोडले ठेवायचं कुठे? संपुष्ट ही हृदय पेटी आणि करोनी पोटी साठवू. संपुष्ट म्हणजे आतली आत, हृदयाची पेटी करायची. मग हृदयामध्ये साठवलं, कुणी साठवलं बरं? संत जनाबाईंनी. हृदय बंदी खान केला आत विठ्ठल कोंडीला हो धरीला. धरीला. हे रेल्वेचे डबे घसायल्यासारखं करतात नुसत्या. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर हो धरीला. काकडा ऐकलाय का तुम्ही? काकड्याच्या दिवसात ऐकलं ना काकडा? अठा पांडुरंगा तसा आवाज काढता तुम्ही. उठत नाहीत लोक, झोपत येत. मन लावून म्हणा ना, फक्त मन लावून. धरीला पंढरीचा गळ. विठ्ठल विठ्ठल. असो संत जनाबाईंनी हृदयामध्ये भगवान परमात्म्याला साठवलं. त्याही पुढे हनुमंतरायांनी भगवान प्रभुरामचंद्रांना हृदयामध्ये साठवलंय.
श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री राम। तुम्हाला सांगू मी, जेव्हा भगवान प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाकरिता गेले होते, परत आल्याच्या नंतर अयोध्येमध्ये सर्वांनी दिवाळी साजरी केली होती, पण 5000 वर्षाच्या नंतर आमचा बाप अयोध्येमध्ये विराजमान होणार आहे 22 जानेवारीला। प्रत्येकानं स्वतः दिवाळी उत्सव जसा साजरा करताना दिवाळीपेक्षाही भव्य दिव्य आपल्याला दिवाळी साजरी करायची 22 जानेवारीला। खरी दिवाळी आपली ती आहे। भगवान प्रभू रामचंद्र येणार आहेत, प्रत्येकानं स्वतःच्या दारामध्ये दिवे लावायचे आहेत आणि आपोआपल्या घरावरती भगवी पताका फडकवायची आहे प्रत्येकानं। का आजपर्यंत लोक म्हणायचे बनाएंगे मंदिर, नंतर बन रहा है मंदिर, त्याच्यानंतर बन गया हाँ सजा दो घर को गुलशन सा अवध में राम आए हैं, 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 राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरे झोपड़े के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। नाही वाजलेलंच बरं आहे सध्या, त्यांचा नाही दोष, ते चुकीचं आणलं जरा शाही पडली अगोदरच पडली का आता पडली? आता आज पडली। मला पहिल्यापासून असंच वाटत ते विठ्ठल विठ्ठल हनुमंतरायांनी भगवान प्रभू रामचंद्रांना हृदयामध्ये साठवलंय आणि आई पुढे सांगते, ज्यांच्यासाठी परमार्थ कांदा मुळा भाजी नामदेव महाराज संत सावता महाराजांसाठी म्हणतायत, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा सावता सागर प्रेमाचे आगर। फक्त आई वडिलांना धन्यता नाही, धन्य ती आरण रत्नाची ती खान जलमला निधान सावता, तो त्या गावालाही धन्यता दिली आहे। आणि याच्याही पुढे नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धारीला माळियाचा सावता सागर प्रेमाचे आगर, त्या कुळालाही धन्यता दिली आहे। म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी, संपुष्ट म्हणजे आतली आत। मग मला सांगा, हृदयामध्ये भगवंताला साठवायचंय, मग आपल्या हृदयात भगवंत नाही का? बोला पटकन। आत्मा राम जर निघून गेला तर खाली काय उरतं? जोपर्यंत आपल्यामध्ये विराजमान आहे तोपर्यंत माणूस जिवंत आहे, जोपर्यंत जिवंत आहे जीवनाचं सार्थक करण्यासाठी राम राम म्हणावं लागतं का? तेव्हा आत्मा राम राहतो आणि आत्मा राम निघून गेला की शेवटी तेच आहे, राम नाम सत्य हे। म्हणून भगवंताचं भजन करायचंय, भगवंत रूपी ठेवा आपल्या हृदयामध्ये अगोदरचाच आहे, पण तो आपल्याला भक्तीने आणि भावाने शोधायचा आहे, सापडायचा आहे। अभंगाचं शेवटचं चरण, तुका मैंने होता ठेवा, तुका मैंने होता ठेवा हो, तुका मैंने होता ठेवा ठेवा, तुका मैंने होता 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 ठेवा, तो या भावा सापडला, भावा सापडला, संत दर्शनी हालावा, संत दर्शनी हालाव हो, संत दर्शनी हालाव, संत दर्शनी हालाव, संत दर्शनी हालाव, संत
नाम पद्मनाभ जोडला संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ दर्शनी लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ टाळी वाजवा एकदा. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. भगवंत रूपी ठेवा आपल्या हृदयामध्ये अगोदरचाच आहे, पण तो आपल्याला सापडायचा तो भक्तीने आणि भावाने. तो काय एकदा सापडला की उजळले भाग्य आता ओघी चिंता वारली. संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोडलाय पण ठेवायचंय संपुष्ट हे हृदय पेटी. करुणी पोटी साठवू वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हातवरती करा. महिला पुरुष सगळे कट्ट्यावरले वट्ट्यावरले ज्याच्या हातावरती नाही येणार त्यांना त्यांच्या शेजारची शपथ आहे. सगळ्यांनी हातावरती करा. जोरात भजन करायचं आहे. हातावरती करा. मी नाही पण हनुमंतराय पाहतात तुम्हाला, ते पाहून घेतील मग तुम्हाला. हातावरती करा. महिला मंडळ हातावरती घ्या. राधा आका केस राका दगडा आका धोंडा आका घ्या हातावरती. द्या थोड्या वेळ थंडी सोडून द्या. गंगूबाई हातावर हां वरती वरती. सुंदर असं भजन करायचं माझ्यासोबत. जो खेल गए